टोटल झालेले आहेत 991, म्हणजे जवळजवळ 1000 रुपये झालेले आहेत. तर साईडला लावले. बिचारी दमले आज, कारण जवळजवळ 12 तास मी रिक्षा चालवली. आज सकाळी 8 वाजता निघालो होतो आणि आता वाजलेले आहेत, हे बघा, थांबा जरा, 7:30 वाजायला आल्यात. 7:25 झालेले आहेत. दिवसभर नका चालू, म्हणजे अशी कंटिन्यू कधीच नका चालू. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की CNG एकदा फुल केल्यानंतर, गॅस फुल केल्यानंतर दिवसभर रिक्षा चालवल्यावर आपल्याला किती कमाई होते. ओला, उबेर, रॅपिडो किंवा मीटरवर किंवा ऑफलाईन भाडे भेटले तर त्याच्यावरती आपली दिवसभरात किती कमाई होते ते आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ त्यांच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल जे नवीन रिक्षा ज्यांनी घेतलेली आहे किंवा जे नवीन रिक्षा घेण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असेल, थोडी म्हणजे मोटिवेशनल असेल, त्यांना थोडी आयडिया येईल धंद्याची. तर बघूयात मित्रांनो, व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला माहिती भेटेल. तर बघूयात आता, आपण गॅस भरूयात, CNG फुल करूयात आणि मग रिक्षा चालवायला सुरुवात करूयात. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता आहे CNG पंपच्या बाहेर, इथे कापूरवाडीला. हे बघा, इथे समोर लेफ्टला इथे CNG पंप आहे लेफ्टला. तर तिथे मी उभा आहे आणि इथे तुम्हाला मी गॅस दाखवतो. हे बघा, गॅस पूर्ण रिकामी आहे, लाल झालेली आहे आणि तो आता वाजलेले आहेत 8. तर आता आपण, हे बघा, 8 वाजलेले आहेत आता आणि गॅस पूर्ण रिकामी आहे. तर आता आपण इथे गॅस भरूयात आणि मग कितीची गॅस होते ते मी तुम्हाला सांगतो भरून झाल्यावरती. आणि मग आपण ओला, उबेर, रॅपिडो किंवा मीटरवरती भाडे घेऊयात. मग जे किती होतील संध्याकाळपर्यंत, म्हणजे मी 7:30-8 वाजेपर्यंत रिक्षा चालवेल आणि तोपर्यंत जे किती होतील त्याच्यातनं मग गॅसचे आपण मायनस करून मग बघूयात किती प्रॉफिट होतो, तुम्हाला मी दाखवेल. तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर गॅस भरून झालेली आहे मित्रांनो, 278ची गॅस बसलेली आहे, तुम्ही बघितलंच असेल. तर बघूयात आता ओला, उबेर, रॅपिडो आपण ऑन करूयात, त्याच्यावरती ऑनलाईन जाऊयात आणि बघूयात कसे भाडे भेटतात. म्हणजे आपण, मी तर जिथून रिटर्न भेटू शकतात त्या विचारानेच भाडे घेणार आहे. तर मी तुम्हाला गॅस दाखवतो. हे बघा, गॅस फुल केलेली आहे आपण. इथे कापूरवाडी जंक्शन आहे समोर, तिकडे आपण उभे आहोत लेफ्टला. तर आता आपण ओला, उबेर, रॅपिडो ऑन करूयात मित्रांनो. तर आधी तर उबर ऑन करूयात. उबर ऑनलाईन झालेला आहे, आता रॅपिडो पटकन ऑन करूयात. हे बघा, उबरवरती चालू झाले, रॅपिडो पण ऑन झालेला आहे. आता ओला ऑन करूयात. ओलावरती पे करायला येतात, ते आपण नंतर करू. तर ओला पण ऑन गेलेलो आहोत आपण. हे बघा, भाडे वाजायला लागले. आता कंटिन्यू भाडे वाजत राहतील आणि आपण आता कापूरवाडी जंक्शन जाऊन उभे आहोत. तर बघूयात आता आपण भाडे घेऊयात इथून आणि बघूयात कसे आज आपली कशी कमाई होते ते बघूयात मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. A few moments later. तर पहिलाच भाडा घेऊन मी आलो ऐरोलीला. इथे ऐरोलीला आहे मी आणि 225 रुपये भेटलेले आहेत. पहिलाच भाडा घेऊन आलो आणि इथून मला लगेच रॅपिडोवर भेटला. इथला आपला मुलुंडचा भाडा आहे, म्हणजे फोर्टिस हॉस्पिटल आहे ना, तिथला भाडा आहे. तर त्यांना आता पिक करूयात आणि ड्रॉप लोकेशनवर सोडूयात त्यांना. मित्रांनो, मी आता आहे फोर्टिस हॉस्पिटलच्या जवळ. आहे बघा,
रॅपिडोवर भाडा घेऊन आलो होतो मी. फोर्टिस हॉस्पिटल जवळ सोडले पॅसेंजरला आणि 140 रुपये भेटले त्याचे मला. आणि ते बघा भाडे वाचत आहेत. लाल बहादूर शास्त्री मार्ग मुंबई. कुठला भाडा आहे काय माहिती, पण LBS रोडचाच भाडा होता. तर बघूयात आता इथून कुठला भाडा भेटतोय आपल्याला. वाचतायत पण सगळे अंधेरी पोवई वगैरे इकडचेच भाडे वाचतात. तर बघूयात ठाणे वगैरे किंवा ऐरोली वगैरे भाडा भेटला तर आपण पिक करूयात. A few moments later. आता आहे मित्रांनो भाईंदरपाड्याला लोधा कॉम्प्लेक्स आहे तिथे आहे. आता जस्ट एका पॅसेंजरला सोडलं मी. आता वाजलेले आहेत 1:45 आणि उबरवरती मी तुम्हाला दाखवतो थांबा. उबरवरती घेतले मी 5 ट्रिप घेतल्या, त्याचे 851 भेटले. रॅपिडोवर एक ट्रिप घेतली 140 भेटले त्याचे. ओलावरती तर काय भेटलं नाही. तर टोटल झालेले आहेत 991, म्हणजे जवळजवळ 1000 रुपये झालेले आहेत. तर वाजल्यात आता 1:45. खूप आवाज येतो इथे. गाड्या चालत आहेत, बघा डंपर वगैरे जात आहेत. इथे आहे मी, लोधाचं कॉम्प्लेक्स आहे इथे, तिथे आहे. तर मी दाखवतो तुम्हाला. उबरवरती 851 झाले आणि हा बघा गोरेगावचा भाडा असतोय. तर उबरवरती 851 झाले आणि रॅपिडोवरती 140, असे 991, म्हणजे जवळपास 1000 रुपये झाले. वाजले आहेत 1:45 आणि 1000 रुपयापर्यंत झालेले आहेत आपले. आणि बॅटरी पण बघा 18% राहिलेली आहे. तर ते पॉवर बँकला लावून आपण हे करूयात, चार्जिंगला ठेवूयात हा फोन. कारण हा जुना फोन असल्यामुळे त्याची बॅटरी लवकर उतरते. आणि ज्या फोनमधून मी व्हिडिओ काढतोय त्या फोनमध्ये आता मी ओला उबेर रॅपिडो लॉग इन करणार आहे आणि ह्या फोनला हे करणार आहे, चार्जिंगला लावणार आहे. तर बघूयात आता 1:45 झालेले आहेत. जवळपास आपले 1000 रुपये झालेले आहेत. तर पुढे इथून आता कुठला भाडा भेटतो आणि कसे पैसे होतात पूर्ण गॅस संपेपर्यंत तुम्हाला गॅस दाखवतो मी. ही बघा गॅस आता आहे 3 काडे आहेत सध्या, पण एक काडी आता थोड्या वेळात संपेल मला तरी वाटतं. तर बघूयात आता कसे भाडे भेटतात पुढे आणि गॅस संपेपर्यंत मी तुम्हाला टोटल दाखवणार आहे अर्निंग आजची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन भेटणार आहे. A few moments later. तर मित्रांनो मी आता आहे दिघा स्टेशन आहे त्याच्या बाहेर आहे. इथे समोर इथे लेफ्टला दिघा स्टेशन आहे आणि हा रस्ता जातो ठाण्याला कळवा आणि हा रस्ता जातो, हा वाला रस्ता जातो बेलापूरला, नवी मुंबई. तर मी आता इथे मधोमध उभा आहे इथे. मी मगाशी होतो, म्हणजे जवळजवळ 4 तास झाले असतील. आता 5 वाजल्यात, 4 तास झाले. 1 वाजता मी भाईंदरपाड्याला होतो, लोधा कॉम्प्लेक्स आहे तिथे होतो. तर त्याच्यानंतर मग मी मीटरवर मला 3 भाडे भेटले आणि ते भाडे घेतले मी मीटरवरचे 3 भाडे. आणि मग मध्ये हुंडाचे भाडे घेतले आणि त्याच्यात मध्ये मी थोडी पेटपूजा केली. म्हणजे थोडं खाल्लं, बाहेर नाश्ता केला थोडा. जेवायला घरी तर नाही गेलो, कारण दिवसभर रिक्षा चालवून आपल्याला चेक करायचं आहे की किती भेटतात ते. तर मी बाहेरच खाल्लं आज. तर त्याच्यानंतर मग उबरवरती भाडे भेटले, 3 मीटरचे भाडे घेतले 1 वाजल्यापासून. तर आता वाजल्यात 5 हे बघा, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा आता 5 वाजल्यात आणि रॅपिडोवर तुम्ही बघू शकता 140च आहेत. रॅपिडोवर मला नाही भेटला, एकच भेटला सकाळपासून. आणि उबरवरती बघू शकता 8 ट्रिप भेटल्या, त्याचे 1202 भेटले. आणि ओलावरती तर काहीच नाही भेटलं आज. मी तुम्हाला टोटल दाखवतो आतापर्यंतचं. 1202 उबरचे, 140 रॅपिडोचे, 1 मीटरचा 196 भेटला, एक 240 भेटला आणि एक 115 भेटला. तर असे 1893 झालेले आहेत, म्हणजे जवळपास 1900 रुपये झालेले आहेत टोटल. आणि आता वाजले आहेत 5, 5:15 वाजायला आले. आणि गॅस बघा मित्रांनो एवढी राहिलेली आहे, म्हणजे एक गाडी राहिलेली आहे भगवी. मग त्याच्यानंतर ती रेड होईल म्हणजे अजून थोडी रिक्षा चालवली तर. आतापर्यंत 1900 रुपये झालेले आहेत मित्रांनो. 5 वाजल्यात आणि गॅस पण आहे बऱ्यापैकी. तर बघूयात आता पुढे कसे भाडे भेटत आहेत, चेक करूयात अजून आपण. गॅस तर आहे, गॅस जोवर संपत नाही तोवर आपण चेक करूयात. तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.
जस्ट आलो इथे विवियाना मॉल जवळ उभा आहे मी आणि हे बघा इथे लगेच मला हिरानंदिनी इस्टेटचा भाडा भेटला. आपला विवियाना मॉलमधूनच आहे, इथूनच आहे. तर आता त्यांना मेसेज केला मी ही कारण इथेच उभा आहे, तर त्यांनी पण मला रिप्लाय दिलाय. तर बघूयात आता ते आल्यावरती मग त्यांना हिरानंदिनी इस्टेटला ड्रॉप करूयात आणि मग तिथून कुठला भाडा भेटतो ते बघूयात. One eternity later. तर मित्रांनो मी आता आहे पवारनगरला, तुम्ही बघू शकता. हे बघा इथे रिक्षा साईडला लावले, बिचारी दमले आज कारण जवळजवळ 12 तास मी रिक्षा चालवली. आज सकाळी 8 वाजता निघालो होतो आणि आता वाजलेले आहेत हे बघा, थांबा जरा, 7:30 वाजायला आल्यात, 7:25 झालेले आहेत आणि मी इथे आता थांबलोय. रिक्षा चालवायला जरा बंद केलंय आता कारण जवळजवळ 11:30-12 तास व्हायला आल्यात. तर म्हटलं बंद करूयात कारण सकाळपासून चालवतोय, रिक्षाला पण आराम हवा आणि मला पण हवा. तर मी तुम्हाला आता आजची अर्निंग दाखवतो, प्रॉफिट वगैरे सगळं, आपलं CNG वगैरे, परत मी दुपारी नाश्ता केला ते मायनस करून मी तुम्हाला प्रॉफिट दाखवतो. तर ओलावर झालेले आहेत मित्रांनो, हे बघा ओलावर 2 राईड घेतलेले आहेत, 131 आणि 119. आणि रॅपिडोवर एकच राईड घेतले सकाळपासून 140ची. दाखवतो ओपन करून, ही बघा एकच राईड घेतले 140 रुपयाची. आणि उबरवर घेतलेले आहेत 9 राईड, 1321 रुपये झालेले आहेत. आणि ऑफलाईन पण भाडे मारलेत मित्रांनो मी आपलं मीटरवरती. तर तुम्हाला टोटल दाखवतो मी, हे बघा आता थांबा जरा. 1321 हे उबरचे, 140 रॅपिडोचे, 119 आणि 131 ओलाचे, 196, 240 आणि 115. आणि पुढे आहेत थांबा जरा 196, 240, 115 आणि 115 नंतर 77 असे मीटरवर 4 भाडे मारलेले आहेत. तर टोटल झालेली आहे, मी तुम्हाला मायनस केलेलं आहे, टोटल झालेली आहे आजची अर्निंग 2339. आणि त्याच्यात जर मी मायनस केले CNGचे, 278ची CNG भरली होती, गॅस भरली होती आपण, आणि अजून नाश्ता केला होता 90 रुपयाचा, ते मायनस केले तर होतात 1971. तर मित्रांनो 1971 आज आपला प्रॉफिट झालेला आहे, सगळं मायनस करून गॅस वगैरे. तर असा प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो आज 1971. कधी कमी कधी जास्त असा होतच असतो. पण आणि तुम्हाला गॅस दाखवतो मी, थांबा मित्रांनो, गॅस अजून पूर्ण संपलेली नाहीये, गॅस अजून हे बघा ऑरेंजच आहे. तर ही आता अजून 5-10 किलोमीटर चालवली गाडी तर लाल होईल आणि त्याच्यावर अजून 30-35 किलोमीटर चालेल. तर अजून चालू शकलो असतो, पण म्हटलं नको, थोडा ब्रेक घेऊ आता, कारण 8 वाजल्यापासून जवळजवळ चालवतोय. तर मित्रांनो तुम्ही बघितलं तर 1971 प्रॉफिट झालेली आहे आज, मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली असेल, 1971 प्रॉफिट झालेला आहे. तर तरी पण मला प्रॉफिट एवढा झाला असला तरी पण मला एक गोष्ट सांगायची आहे, एक सजेशन द्यायचं आहे की तुम्हाला जर रिक्षा तुम्ही नवीन घेत असाल किंवा घेतली असेल आणि तुम्हाला ओला उबेर रॅपिडो किंवा रिक्षा चालवायची असेल कशावरती पण, ओला उबेर रॅपिडो किंवा मीटरवरती अशी पूर्ण, तर मी तर म्हणेल की दिवसभर नका चालू, म्हणजे अशी कंटिन्यू कधीच नका चालू. कारण मी तर अशी चालवतच नाही गाडी दिवसभर, अशी कंटिन्यू कधीच चालवत नाही, 12 तास वगैरे 13 तासाची कंटिन्यू कधीच चालवत नाही मी. सकाळी निघतो 8 वाजता वगैरे, मग दुपारी जेव्हा घराच्या जवळ पोचेल किंवा 12-1 वाजता घराच्या आसपास कुठे पोचेल तेव्हा मी घरी जातो, जेवतो वगैरे, आराम करतो आणि मग परत संध्याकाळी निघून मग 7-8 वाजता निघतो घरी जायला. तर मी अशी चालवतो रिक्षा, कारण दिवसभर चालून मग आता माझा अनुभव सांगू शकतो तुम्हाला दिवसभरातला, की पूर्ण अंग दुखतं, प्लस जेवण आपलं घरचं होत नाहीये, बाहेर खायला लागतं, त्यात आराम पण भेटत नाही, प्लस सकाळी उठलेलो असतो लवकर, ती झोप पण भेटत नाही. त्याच्यामुळे मग
त्रास पण होऊ शकतो, शरीराला आपण त्रास देतो यामुळे. तर असं करू नका. मी तर हे सजेस्ट करेल तुम्हाला. भेटतात पैसे जास्त पण काही फायदा नाही त्याचा, कारण मग ते दवाखान्यात वगैरे जाऊ शकतात त्रास झाला तर. त्याच्यामुळे मी हेच सजेस्ट करेल की दिवसभर नका चालू. मी तुम्हाला हवं तर मी जशी रिक्षा चालवतो ना, म्हणजे मी मगाशी बोललो तसं की सकाळी निघतो, दुपारी घरी जातो, मग परत थोडा आराम करून 3-4 तास आराम करून परत निघतो. तर अशी मी व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेल परत मित्रांनो. तर आणि जर तुम्हाला हवी असेल समजा तशी व्हिडिओ तर कमेंट करून मला सांगा, मी नक्की तशी व्हिडिओ बनवून टाकेल पुढे नेक्स्ट. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, ही होती आजची व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. काही सुधारणा करण्यात येईल, म्हणजे सुधारणा करता आली तर मी करू शकतो. तुम्ही मला सजेस्ट करू शकता काही गोष्टी, किंवा तुम्हाला काय हवं असेल माहिती ती पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊ शकतो. तर तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये. तर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. तर भेटूयात दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.